हाय फ्रेंड, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपण असंच टाइमपास म्हणून करतो आणि आज संडेचं मार्केट आहे आणि आज आपण ब्लॉग सुरुवात केली आहे. कसा ब्लॉग होता तुम्ही मला सांगा. सेल लग गया छतरी, आओ लेके जाओ. 150 रुपये ला सेल लग गया छतरी. आपल्या मित्राचा शॉप आहे. 150 रुपये ला सेल लग गया. आपला मित्र बघू शकता तुम्ही, सेल लग गया छतरी, आओ लेके जाओ. मार्केटमध्ये छत्री सेल करतोय आणि त्यांचं बॅगचा पण मोठा दुकान आहे. आणि आज संडेच्या दिवशी तो बाहेर धावलाय, लाजतोय तो आपल्याला. माझ्या मित्रांनी दिली मला छत्री आणि छत्रीला लाईट आहे, एक नंबर छत्री आहे. या तुम्ही इथे घ्यायला या शॉपच्या इथे. या पापडवाल्या आजी आहेत, त्यांचा पापडचा स्टॉल आहे मोपाड्यामध्ये आणि या इथं पापड घेऊन बसतात. मस्त मस्त पापड आहे त्यांच्याकडे, तुम्ही या घ्यायला. तांदूळ पापड आहे, तुरडाळ, कुरडाळ, पोहा, हे सगळे पापड यांचे इथे भेटतात, घ्यायला या तुम्ही. हा पोसरीचं मंदिर आहे आणि हा पोसरीचं ग्राउंड आहे. तुम्ही क्लायमेट बघू शकता, वरती छान ढग दिसत आहेत, एकदम भारी. आणि इथे पोरं क्रिकेट खेळतात आणि हा मंदिर आहे पोसरीचा, मंदिरचा परिसर आहे. माझा मित्र भेटला आहे मला आणि त्याच्यात आता 4 व्हीलर गाडीमध्ये मी चाललो आहे. पोसरीतच फिरतोय अजून पण. तुम्ही मंदिर बघितलं. आता हा माझा मित्र सिद्धर पाटील. आता इथं स्टॉप घेणार आहे आम्ही. इथं आता माझा प्रवास संपला, आता मी गाडीच्या खाली उतरतोय. भेटू आपण पुढे. आता आपण मार्केटमध्ये आलो आहे परत एकदा. संडे मार्केट आहे आणि आज काहीच गर्दी नाही आहे, कारण एंडिंगचा महिना आहे त्यामुळे गर्दी नाही मार्केटमध्ये, तुम्ही बघू शकता. भरपूर उशिराने आपली काळी मैना आपल्याला भेटली आहे. आता तिच्यावरतीच आपण थोडा फेर चक्कर करूया. बघू शकता तुम्ही, तिच्यावरतीच आता मी चाललो आहे आपल्या काळी मैनावर. आता आपण थोड्या वेळातच भेटू एक ठिकाणी, एकदम भारी स्पॉट आहे आपल्यासाठी. आता आपण इथनं चाललो आहे एक ठिकाणी, ते ठिकाण तुम्हाला मी तिथे गेल्यावरती दाखवतो. हा मार्केटमध्येच रोड आहे. इथनं पुढे तुम्हाला वासांबे पंचायत दिसेल, त्या पंचायतच्या इथनं आपण जाणार एका ठिकाणी. तो ठिकाण तिथे गेल्यावरती तुम्हाला दिसेलच. पुढे चाललो आहे आपण. ते समोर बघू शकता आपल्या मोपाड्यामध्येच आहे, जैन मंदिर आहे, एकदम सुंदर मंदिर आहे. अजून तिचं काम चालूच आहे. मला सांगितलेलं ना, राजीप शाळा, ही बघा ही शाळा आहे, मराठी शाळा, सुंदर शाळा, मराठी शाळा. तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम सुंदर व्ह्यू आहे. ही पाण्याची टाकी आहे आणि इकडनं आता आपण चाललो आहे. हा रोड जातो CB रोडला, म्हणजे शॉर्टकट आहे मोपाड्यामधनं इकडनं. आणि इथे बैठक आहे मोपाड्यावाल्यांची, इथे बैठक भरते आणि हा रोड सरळ चालला आहे CB रोडला. छान असे माझी वसुंधराचे भिंतीवरती चित्र काढलेले आहेत. अमेझॉनवाला कुंदन आहे, ब्लॉग बनवते. आपण CB रोडला पोहोचलोय. थोड्याच वेळात आपण तिथे चाललोय, तिकडे जाताना तुम्हाला भेटू. हा CB रोड एकदम छान आहे, रोड एकदम सुंदर आहे, सिमेंटचा रोड आहे. आणि क्लायमेट तर एक नंबर, कडक क्लायमेट आहे. क्लायमेट बघूनच त्या क्लायमेटच्या स्वप्नात पडावं का असं वाटतंय. लय भारी आहे क्लायमेट. समोर हिरानंदानी, इकडे CB आणि हा CBचा रोड. आणि आपण चाललो आहे आपल्या ज्या जागेवर जायचं त्या जागेवर. आता आपण जाऊन थोड्याच वेळात पोहोचूया. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. छोटा वॉटरफॉल आहे, बघू शकता तुम्ही. पण हा हायवेला आहे, इथे येतात भरपूर जण वॉटरफॉलला मजा करायला, छोटी छोटी पोरं. आणि बाजूला ग्रीन, पूर्ण ग्रीन ग्रीन ग्रीन. आणि आता आपण जिथं चाललोय तिथं जाणार, तिथंच आता आलोय. तो म्हणजे हा फार्म हाऊस. या फार्म हाऊसवरती आपण आलोय. तुम्हाला दाखवते फार्म हाऊसचा व्ह्यू कसा आहे. आता आपण फार्ममध्ये एंट्री केली आहे. त्या फार्ममध्ये झाडे लावले आहेत, बघू शकता. आणि फार्मला जायची एंट्री, तिथे पण बाजूला झाडे लावले आहेत मस्त मस्त.
हे थोड्या दिवसात वाढतील, मग ते एकदम भारी दिसतील, तुम्हाला पण बघायला भेटतील. इथं केळीची झाडं आहेत आणि फार्मची एंट्री. आता आपण फार्ममध्ये एंट्री करतो. आता आपण आतमध्ये आलो आहे फार्ममध्ये. आणि हे बघा बाजूला ग्रीनरी आणि हा स्विमिंग पूल. स्विमिंग पूल पण भरपूर मोठा आहे. तर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आणि इकडे रेन डान्स आहे. रेन डान्सचं काम चालू आहे आणि हा फुल फार्म तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग इथे संपला असा मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.